भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय श्रीराम। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या आपल्या या नागपूर ग्रामीण जिल्ह्याच्या अधिवेशनाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले आपले प्रदेशाचे अध्यक्ष आणि सातत्याने महाराष्ट्रामध्ये दौरा करून भारतीय जनता पक्षामध्ये ऊर्जा आणण्याचं काम जे करतात ते चंद्रशेखर बावनकुळेजी, आपले जिल्ह्याचे अध्यक्ष सुधाकरराव कोहळेजी, अरविंद गजभियेजी, राजीव पोद्दारजी, सन्माननीय आमदार टेकचंद सावरकरजी, समीर मेघेजी, आशीष देशमुखजी, मनोहरजी कुंभारे, सुधीरजी पारवे, मल्लिकार्जुनजी रेड्डी, चरणसिंग ठाकूरजी, भीमराव मातिखाय, अनिलजी निधान, आदरजी पटले, दिनेशजी ठाकरे, अशोकजी मानकर, संध्याताई गोतमारे, दादारावजी मंगळे, रिंकेशजी चावरे, गज्जूजी यादव, किशोरजी रेवतकर, आनंदराव राऊत, संजयजी टेकाडे, अविनाशजी खळदकर, शिरीषजी मेश्राम, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित दादाराव मंगळे, मंदारजी मंगळे, अजयजी बोढारे, सुधाकरजी मेंगर, नरेशजी चरडे, उकेशजी चव्हाण, प्रकाशजी टेकाडे, अनुराधाताई अमीन, आशिषजी फुटाणे, नरेशजी मोडघरे, संदीपजी उपाध्याय, राजूजी घुगल, दिलीपजी धोटे, प्रीतीताई मानमोडे, जयश्रीताई राठोड, धनराजजी देवळे, मनोजजी कोरडे, रोहितजी मुसळे, पियुषजी बुर्डे, रोहितजी पारवे, कापसेजी, अशोकजी हटवार, अशोकजी तांदुळकर, हरीशजी कंगाली, संजयजी स्मोगरे, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, कोणाचं नाव सुटलं असेल तर माझी चूक नाही, नाव लिहिणाऱ्याची चूक आहे, त्यामुळे त्याच्याही वतीनं मी आपली माफी मागतो। मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व नागपूर जिल्ह्यातील माझ्या पदाधिकारी, कार्यकर्ता, भगिनी आणि बंधूंनो, आज सकाळपासनं आपण सर्व लोक या ठिकाणी दुपारपासनं ही आपली कार्यकारिणी चालली आहे। माननीय प्रदेशाध्यक्षांचं मार्गदर्शन आपल्याला प्राप्त झालं, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली, काही ठराव देखील आपण या ठिकाणी मान्य केले आणि आता कार्यकारिणीच्या समारोपाकडे आपण चाललो। खरं म्हणजे आपल्या सर्वांकरता ही आनंदाची गोष्ट आहे की देशामध्ये तिसऱ्यांदा माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाचं सरकार स्थापन झालं आणि पंडित जवाहरलाल नेहरूंनंतर मोदीजी हे पहिले असे प्रधानमंत्री ठरले की ज्यांनी लागोपाठ 3 वेळा देशाच्या प्रधानमंत्री पद हे त्या ठिकाणी भूषवलं आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी माननीय मोदीजींचं मनापासून अभिनंदन करतो। हे अभिनंदन करत असताना निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या मनात ही खंत आहे की महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला हवं तसा निकाल मिळू शकला नाही। काही अंशी आपली निराशा देखील झाली, पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, एकूणच आपण जर बघितलं तर या निवडणुका ज्या आहेत, या निवडणुकांमध्ये राजकीय गणित, पॉलिटिकल अर्थमॅटिक हे कुठेतरी आपल्या विरोधात गेलं।
हे खरं आहे की त्यांच्या जागा जास्त आल्या, आपल्या जागा कमी आल्या, पण दोन पक्षांमधलं म्हणजे दोन आघाड्यांमधलं महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातलं अंतर हे फार थोडं आहे. आपण जर बघितलं तर या निवडणुकीत महायुतीला 43.6% मतं आहेत, तर महाविकास आघाडीला 43.9% मतं आहेत. म्हणजे केवळ 0.3% मतं आपल्यापेक्षा जास्त त्यांना मिळाले. पण या 0.3%नी त्यांना 30 जागा दिल्या आणि आपल्याला केवळ 17 जागा दिल्या. आपण जर मतांमध्ये बघितलं 2,48,00,000 मतं आपल्याला आहेत आणि 2,50,00,000 मतं त्यांना आहेत. म्हणजे आपल्यापेक्षा केवळ 2,00,000 मतं त्यांना जास्त मिळाले आहेत. पण या 2,00,000 मतांमुळे त्यांच्या 30 जागा आल्या आणि आपल्या 17 जागा आल्या. आपण जर बघितलं केवळ मात्र 3% फरकाने भारतीय जनता पक्षाच्या 12 जागा आपण हारलो. 4,000ने, 6,000ने, 15,000ने, 16,000ने, 19,000ने, 20,000ने. म्हणजे काही जागा तर अशा आहेत की प्रत्येक बूथवर 2 मतं जरी जास्त पडले असते तरी त्या जागा निवडून आल्या असत्या. पण दुर्दैवाने त्या जागा निवडून येऊ शकल्या नाहीत. शेवटी आपण जर बघितलं तर लोकांनी मोठ्या प्रमाणात आपल्याला मतदान केलं, पण पॉलिटिकल अर्थमॅटिक यावेळेचं राजकीय गणित हे कुठेतरी आपण योग्य प्रकारे पूर्ण करू शकलो नाही. आणि याचं कारण काय होतं तर महाराष्ट्रामध्ये आपली लढाई ही महाविकास आघाडीच्या 3 पक्षाशी नव्हती. महाराष्ट्रातली आपली लढाई एका 4थ्या पक्षाशी होती. त्या पक्षाचं नाव होतं फेक नरेटिव्ह. रोज खोटं बोल पण रेटून बोल, अशा प्रकारच्या मानसिकतेतनं या ठिकाणी एक इकोसिस्टीम तयार करण्यात आली होती, ज्यातनं जेवढं जास्तीत जास्त खोटं लोकांपर्यंत पोहोचवता येईल ते खोटं पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेला. आणि दुर्दैवाने आपण त्याला इफेक्टिव्ह उत्तर दिलं नाही. शेवटी 10 वेळा खोटं सांगितलं, सामान्य माणसाला ते खरं वाटतं. आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये ही अवकात नव्हती, त्यांच्यावर लोकांचा विश्वासही नाही आहे. त्यांना हे माहिती होतं की आपण बोललं तर लोकांचा विश्वास नाही आहे, म्हणून त्यांनी काही बाजार बुणग्यांची आणि तथाकथित विचारवंतांची एक टोळी तयार केली, जी टोळी रोज खोटं नरेटिव्ह त्या ठिकाणी द्यायची, रोज खोटं बोलायची आणि त्या माध्यमातून आपल्याबद्दल एक वेगळा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करायची. आपल्याला कल्पना आहे या ठिकाणी संविधान बदललं जाणार अशा प्रकारचा नरेटिव्ह दलित समाजामध्ये चालवण्यात आला. आपलं आरक्षण जाणार अशा प्रकारचा नरेटिव्ह त्या ठिकाणी चालवण्यात आला. खरं म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण दिलं होतं ते देताना पहिल्यांदा त्यांनी 50 वर्षाकरता दिलं होतं. अटलजींच्या काळामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणाची सीमा संपली. त्यावेळी अटलजींच्या सरकारनं हा निर्णय घेतला की अजून या देशाला आरक्षणाची आवश्यकता आहे आणि आरक्षणाची सीमा वाढवण्याचा निर्णय या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानंतर कोणी घेतला असेल तर तो अटल बिहारी वाजपेयीजींनी घेतला. आज या ठिकाणी आरक्षण आहे ते अटल बिहारी वाजपेयीजींच्या निर्णयामुळे. पण हे खोटारडे लोक रोज सांगायचे यांच्या 400 जागा आल्या की हे आरक्षण रद्द करून टाकतील, हे संविधान बदलतील. खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे सर्वोच्च न्यायालयाने देखील निर्णय दिलेला आहे की संविधानाचा मूळ गाभा बदलण्याचा अधिकार हा भारताच्या संसदेला देखील नाही आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, हे सगळं स्पष्ट असताना देखील एकीकडे दलित समाजामध्ये एक वेगळा नरेटिव्ह, दुसरीकडे मुस्लिम समाजात, अल्पसंख्याक समाजात एक वेगळा नरेटिव्ह, अशा प्रकारचे नरेटिव्ह या ठिकाणी
शेतकऱ्यांमध्ये तिसरा नरेटिव्ह, असे वेगवेगळे खोटे नरेटिव्ह या ठिकाणी यांनी पसरवले आणि त्याचा परिणाम असा झाला की यांच्यापेक्षा काही मतं आपल्याला कमी मिळाली आणि त्यामुळे मोठं नुकसान आपलं झालं. पण आता काळजी करण्याचं कारण नाहीये. आपण फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हनी उत्तर द्यायचा निर्णय घेतलेला आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, लाडकी बहीण योजना सुरू झाल्याबरोबर तसेच 2-3% आपली मतं वाढलेली आहेत. यांच्या पोटात आता इतकं दुखायला लागलं. मी परवा बघत होतो, या ठिकाणी अनिल देशमुखांनी एक पत्रक काढलं आणि या पत्रकामध्ये स्वतःचा आणि पोराचा फोटो वर टाकला आणि त्यात लाडकी बहीण योजना त्याचा फायदा घ्या लिहिलं आणि त्याच्या खाली लिहिलं ही योजना केवळ 3 महिन्यांकरता आहे. केवळ 3 महिन्यांकरता योजना आहे असं त्या ठिकाणी त्यांनी लिहिलं. आता याला आपल्या महिला आघाडीने उत्तर दिलं पाहिजे. तुमच्यासारखे आम्ही चोर नाही. तुम्ही 2003 साली 4 साली शेतकऱ्यांना तुमच्या मीटरचं बिल रद्द करतो म्हणून सांगितलं. एक बिल मीटरचं रद्द केलं, निवडून आले. निवडून आल्याबरोबर भरमसाठ बिल, जुन्या बिल सहित बिल देण्याचा कार्यक्रम या लोकांनी त्या ठिकाणी केला होता. बंधू भगिनींनो, मला सांगितलं पाहिजे, पुढच्या मार्च पर्यंतचे सगळे पैसे लाडकी बहीण योजनेचे हे बजेटमध्ये ठेवण्यात आलेले आहेत. बजेट मार्च पर्यंतचं असतं म्हणून मार्च पर्यंत ठेवले आहेत. आणि पुन्हा लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने आपण निवडून आल्यानंतर पुढच्या वर्षीच्या बजेटमध्ये त्याच्या पुढच्या 1 वर्षाचे ठेवू, मग पुन्हा त्याच्या पुढच्या 1 वर्षाचे ठेवू. लाडक्या बहिणींना जो शब्द आपण दिलेला आहे तो शब्द कुठल्याही परिस्थितीत मोडला जाणार नाही. पण हे किती बेगडी लोक आहेत. आज काँग्रेसचे लोक हायकोर्टात गेले होते लाडकी बहीण योजना रद्द करा म्हणून. माननीय हायकोर्टाचे मी आभार मानतो. हायकोर्टाने त्यांची पिटिशन एंटरटेनच केलेली नाही. त्यामुळे आता लाडकी बहीण ते थांबवू शकत नाही. महाविकास आघाडीने किती प्रयत्न केले तरी आम्ही जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणींचे फॉर्म अप टू डेट होतील त्यांना 15 ऑगस्ट ते 20 ऑगस्टच्या मध्ये 2 महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये देऊ. आणि ज्यांचे फॉर्म अपडेट होणार नाही त्यांनी चिंता करण्याचं कारण नाहीये. त्याच्यानंतर त्यांचे फॉर्म अपडेट झाले की त्यांनाही जुलै आणि ऑगस्टचा हप्ता आम्ही सप्टेंबरमध्ये देऊ. ज्यांचे सप्टेंबरमध्ये होतील त्यांनाही सप्टेंबर ऑक्टोबरचा हप्ता आम्ही देऊ. त्यामुळे कोणीही काळजी करण्याचं कारण नाही आहे. लाडकी बहीण योजना जी आपण आणली आहे त्या माध्यमातून निश्चितपणे आपल्यापर्यंत हा हप्ता पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत. खरं म्हणजे आज आपण पाहू शकतो आपल्या सरकारने महिलांकरता जे कार्यक्रम हातामध्ये घेतले आहेत. एसटी मध्ये अर्ध्या तिकिटामध्ये प्रवास, सर्व सरकारी कागदपत्रांमध्ये आता याच्या पुढे आईचं नाव देखील लावणं कंपल्सरी केलेलं आहे. आता माझा नवीन सरकारी कागद निघाला तर तो देवेंद्र गंगाधरराव फडणवीस नसेल, तो देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस अशा प्रकारचा माझा कागद त्या ठिकाणी असेल. आज आपण लेक लाडकी योजना आणली. घरी मुलगी जन्माला आली तर ती 18 वर्षाची होतपर्यंत 1 लाख रुपये आपण त्या मुलीला त्या ठिकाणी देणार आहोत. म्हणजे मुलीचा कुठलाही भार हा त्या परिवारावर पडणार नाही. आपल्या घरी लक्ष्मी आली अशा प्रकारे त्या परिवाराला वाटेल ही योजना आपण केली आहे. एवढंच नाही तर आपल्याला कल्पना आहे हे महाविकास आघाडीचे लोक गॅसचे भाव वाढले, गॅसचे भाव वाढले रोज सांगतात. आम्ही निर्णय केला आता वर्षाला 3 सिलेंडर आमच्या माता भगिनींना मोफत हे राज्य सरकारच्या वतीनं या ठिकाणी आम्ही देणार आहोत. आणि एवढंच नाही तर सगळ्यात महत्वाचा निर्णय कुठला तर आमच्या ज्या मुली आहेत सगळ्या मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे.
प्रायव्हेट कॉलेजमध्ये देखील, खासगी कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग, मेडिकल, MBA, BBA जे काही असेल, लॉ, खासगी कॉलेजमध्येही 507 कोर्सेसमध्ये आमच्या मुलींना एका नव्या पैशाची फी आता लागणार नाही. मुलींचं KG पासनं तर ग्रॅज्युएशन पर्यंत सगळं शिक्षण आता मोफत करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय. आणि एवढंच नाही, आपले जे तरुण आहेत, या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून आपण अप्रेंटिसशिपची योजना आणली आणि 10 लाख तरुणांना 10वी पास, 12वी पास, ITI यांना ज्या आस्थापना त्या ठिकाणी रोजगार देतील, नोकरी देतील, 10,000 रुपयापर्यंतचा त्यांचा पगार हा महिन्याला राज्य सरकारच्या माध्यमातून आपण देणार आहोत. 10 लाख तरुणांना या माध्यमातून नोकरी मिळणार आहे. आणि उद्याच्या काळामध्ये एकतर ते तिथेच परमनंट होतील किंवा त्या अनुभवावर दुसरीकडे नोकरी करू शकतील. अशा प्रकारचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आपण केलंय. आपल्याला कल्पना आहे, शेतकऱ्यांकरता देखील आपण या ठिकाणी केंद्र सरकारच्या 6,000 रुपयांसोबत आपले 6,000 रुपये दिले. 1 रुपयामध्ये आपण त्या ठिकाणी पीक विम्याची सोय करून दिली. मला सांगताना आनंद वाटतो, देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सर्वाधिक 1,70,00,000 शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी पीक विमा उतरवला आणि जवळपास 1,20,00,000 शेतकऱ्यांना 8,000 कोटी रुपये विम्याचे थेट त्यांच्या खात्यामध्ये मिळाले. हा रेकॉर्ड या महाराष्ट्रामध्ये आपण तयार केला. आपल्याला कल्पना आहे, मागच्या काळामध्ये कापूस आणि सोयाबीनचे भाव कमी झाले, आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं. आपण निवडणुकीच्या पूर्वी निर्णय घेतला की कापूस आणि सोयाबीनच्या शेतकऱ्यांना भावांतर योजनेत सरकारच्या वतीनं आपण मदत करू. दुर्दैवाने लगेच आचारसंहिता लागली, ती मदत आपल्याला करता आली नाही. पण आता त्या संदर्भात आपण 4,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात केलेली आहे. आणि आमच्या शेतकऱ्यांना कापसाच्या आणि सोयाबीनच्या भावांतर योजनेच्या अंतर्गत हे पैसे आपण त्या ठिकाणी देतो. धानाच्या शेतकऱ्याला आपण 25,000 रुपयाचा त्या ठिकाणी बोनस देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या खात्यामध्ये ते पैसे आपण जमा केले. दुधाच्या शेतकऱ्याला 5 रुपयाचं अनुदान लिटर मागे देण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं. आणि हे सगळं करत असताना शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आपण केला. आणि बंधू भगिनींनो, या चोट्यांसारखा निर्णय नाही आपला. इलेक्शन झालं की बंद, आधी त्याची व्यवस्था मी केली. आज आपण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 16,000 मेगावॅट वीज लागते. त्यापैकी 9,000 मेगावॅटचे सोलरचे प्रकल्प मी सुरू केले आहेत, जे 18 महिन्यात पूर्ण होतील. 5,000 मेगावॅटचे पुढच्या 15 दिवसात मी देतोय, ते त्याच्या पुढच्या 6 महिन्यात पूर्ण होतील. म्हणजे येत्या 2-2.25 वर्षामध्ये शेतकऱ्यांना लागणारी सगळी वीज ही आम्हाला सोलारपासून मिळेल. आज शेतकऱ्यांना जी वीज आपल्याला द्यावी लागते 8.5 रुपयाची आपल्याला पडते. आणि शेतकऱ्यांकडनं आपण 1 रुपया 25 पैसे ते 1 रुपया 50 पैसे देतो. म्हणजे जवळजवळ 5.5 रुपयाचं अनुदान हे आपल्याला शेतकऱ्यांवर द्यावं लागतं. आता ही जी आपण सौर ऊर्जा निर्मित करतोय शेतकऱ्यांकरता, 8.5 रुपयाच्या ऐवजी ती केवळ 3 रुपये 9 पैसे आपल्याला पडेल. म्हणजे प्रत्येक युनिट मागे सरकारचे 5 रुपये वाढतील. त्यातनंच आम्ही शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ. कारण आम्हाला खिशातनं एक नवा पैसा ऍडिशनल न देता जन्मभर आमच्या शेतकऱ्यांना मोफत वीज देता येईल. त्यामुळे आधी व्यवस्था करून दिली आणि त्याच्यानंतर मोफत विजेची घोषणा आपण या ठिकाणी केली आहे. काळजी करू नका, यातली कुठलीही योजना ही निवडणुकीपुरतं केलेली नाही. निवडणूक लढून पळून जाणारे पक्ष आपण नाही आहोत. आज बघा, त्या ठिकाणी आम्ही 1500
रुपये महिलांना देण्याचा निर्णय घेतला तर पवार साहेब विचारतात तुम्ही आणणार कुठनं पैसे. पवार साहेबांनी पहिल्यांदा राहुल गांधींना विचारावं. त्यांचे खटाखट 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 जे 8,500 रुपये येणार होते ते जर 8,500 रुपये देतो म्हणतात, आम्ही का 1,500 देऊ शकणार नाही. त्यांच्याकडे काय झाडाला पैसे लागले आहेत, त्यांच्याकडे काय सोन्याचे हंडे सापडलेले आहेत, त्यांना काय लॉटरी लागली आहे, त्यांनी काय अमेरिकेच्या तिजोरीवर हल्ला केला आणि डल्ला मारलाय. जर ते देऊ शकतात तर आम्ही तर देऊच शकतो ना. त्यामुळे या खोटारड्या लोकांच्या फेक नरेटिव्हच्या नादी आता लोकांना लागू देऊ नका. मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, आपल्या कार्यकर्त्यामध्ये एकच कमतरता आहे. ती काय कमतरता? आपण फार सेन्सिटिव्ह लोक. हे जे आपले विरोधी पक्षाचे कार्यकर्ते प्रोफेशनल कार्यकर्ते आहेत ते सेन्सिटिव्ह नाही आहेत. आपण फार सेन्सिटिव्ह आहोत. म्हणजे आपल्याकडे जर आपण 100 किलोमीटरचा रस्ता गडकरी साहेबांनी केला आणि त्याच्या बाजूच्या एका रस्त्यावर 2 गड्डे असले तर 100 किलोमीटरचा गुळगुळीत केलेला रस्ता याच्यावर आपण बोलत नाही. आपण 10 वेळा सांगतो ते 2 गड्डे पडले भाऊ, ते जरा बघून घ्या, ते 2 गड्डे पडले ते बघून घ्या. आणि त्यांच्याकडे 100 किलोमीटरचा रस्ता खड्ड्यांनी भरला असेल आणि 1 किलोमीटरचा त्यांनी एखाद्या गावाला रस्ता दिला आणि त्याला म्हटलं की तो 100, अरे तो का 100 किलोमीटरचा सांगते भाऊ तू, हा पाय ना कसा केला, 1 किलोमीटरचा गुळगुळीत रस्ता केला माझ्या आमदारानं, पाय किती चांगला रस्ता झाला. त्याचं मार्केटिंग ते करतात. त्यामुळे माझी विनंती तुम्हाला आहे, कामं आपण खूप करतो, निर्णय आपले चांगले आहेत, जरा त्या निर्णयांना ओनरशिप द्या. आत्मविश्वासाने आपले निर्णय लोकांपर्यंत पोहोचवा. आत्मविश्वासाने लोकांना सांगा हो आम्ही हे केलंय, आम्हीच हे करू शकतो, आमचीच ताकद आहे, आम्हीच करून दाखवलेलं आहे. आज माझा सवाल आहे, 10 वर्षामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये, नागपूर शहरामध्ये माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्र शासनात मी मुख्यमंत्री असताना, बावनकुळे साहेब मंत्री असताना जेवढी कामं झाली, छातीवर हात ठेवून सांगा 60 वर्षात काँग्रेसला ही कामं करता आली का? नाही करता आली. हे लोक एवढे हुशार आहेत, निवडणुका आल्या की हे लोक काहीतरी गिरमिट फेकतात आणि आपण त्या गिरमिटीत अटकतो. आता गिरमिटीत अटकण्याचं कारण नाहीये. एवढंच लक्षात ठेवा, आपण केलेल्या कामावर आपल्याला या ठिकाणी निवडून यायचं आहे, समाजामध्ये पोहोचण्याचं काम आपल्याला करायचं आहे. एक गोष्ट निश्चितपणे मी सांगतो आणि ती मी कबूल करतो की मागच्या 5 वर्षामध्ये कार्यकर्त्यांना आम्ही इतकं काम दिलं, इतकं काम दिलं, इतकं काम दिलं की कार्यकर्ते थकून गेले. आणि मग निवडणुकीच्या वेळी कार्यकर्त्यांमध्ये धावण्याची थोडी क्षमता कमी झाली आणि मग कार्यकर्त्यांनी विचार केला नाहीतरी निवडून येतोच आहे, थोडं काम कमी केलं तरी चालतं. ते नाही, शंकराच्या पिंडीवर दुष्काळ पडला म्हणून राजाने सांगितलं प्रत्येकाने 1 लोटा दूध टाका. एकानं विचार केला माझ्या बाजूचा दूध टाकणारच आहे, मी पाणी टाकलं तर काय होतं. बाजूच्यानं विचार केला हा तर दूध टाकणारच आहे, मी पाणी टाकलं तर काय होतं. असं करता करता सगळ्यांनी पाणी टाकलं, 2-4 लोटे दूध आलं आणि बाकी सगळं पाणी गेलं. तशी काहीशी अवस्था आपली झाली होती. अनेक कार्यकर्ते थकले होते, अनेक कार्यकर्ते विचार करत होते की आता थोडं कमी केलं तर चालतं. आणि अलीकडच्या काळामध्ये आपले पक्षात काही चमकेश कार्यकर्ते तयार झालेच आहे, जे कॅमेरा आला की पुढे असतात आणि काम करताना मात्र ते कुठे असतात हे माहिती नाही आहे. नाही, आम्हालाही समजत आहे. बघा, एखादी निवडणूक हारल्याचा फायदा काय असतो, कोण चमकेशान कोण खरा आहे हे त्या निवडणुकीतनं आपल्याला समजतं. त्यामुळे हे सगळं आता होऊन गेलं. आता आपल्याला उत्साहाने मैदानात उतरायचं आहे. मी तुम्हाला दाव्यानं सांगतो, हे जे 0.3% फरक आहे ऑलरेडी आपण पार केलाय. आजचा दिवस तुम्ही लिहून घ्या. मी तुम्हाला सांगतो पुन्हा याच सावनेरात मी विधानसभेच्या निवडणुकीनंतर येईल. मी तुम्हाला सांगतो या विधानसभेवर महायुतीचाच भगवा फडकणार आहे. विश्वासाने मैदानात उतरा. मला अतिशय आनंद आहे तुम्ही लोकांनी संघर्ष सुरू केला. आता मला सांगा, जिल्हा बँकेचा घोटाळा झाला कधी?
20-25 वर्षापूर्वी 2002 साली 22 वर्ष झाली. 22 वर्षापूर्वी घोटाळा झाला. 22 वर्ष त्याची केस चालली होती. आता ते आपले आले होते, काय नाव ज्यांनी केस टाकली होती, कांबडीजी. आता हे कांबडी जर कोर्टात गेले नसते तर तुमच्याही 2 पिढ्या गेल्या असत्या अजून पुढच्या, तरी याचा निकाल लागत नव्हता. कोर्टाने निर्णय दिला, कोर्टाने त्यांना शिक्षा केली, कोर्टाने त्यांना जेलमध्ये टाकलं. ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले. कोर्टाने सांगितलं तुम्हाला इलेक्शन लढवता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी सांगितलं. आता ते काय सांगतात, भाजपवाल्यांनी माझ्या विरोधात केलं. भाजपवाल्यांचा काय संबंध आहे? अरे तुम्ही भाजपला विचारून घोटाळा केला होता. कोर्टामध्ये भाजपने सांगितलं म्हणून कोर्टाने निर्णय दिला. हे सगळे कोर्टाने दिलेले निर्णय आहेत. आणि आज या वसुली करता तुम्ही मागे लागलात, हे याकरता महत्वाचं आहे. बघा, मला अनेक वेळा दुःख होतं. मी ज्यावेळेस पाहतो साताऱ्याची डीसीसी बँक, तिथल्या शेतकऱ्यांना सरकारच्या भरोशावर नाही, स्वतःच्या भरोशावर 3 लाखापर्यंतचं लोन 0% देते. पुण्याची डीसीसी बँक तिथल्या शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंतचं लोन 0% देते. आणि माझ्याकडे बँकच नाही. माझ्या नागपूर जिल्ह्याची बँक संपली. आज शेतकऱ्यांची ही जी अवस्था होते ना, तुम्ही मला खरंच सांगा, या नॅशनलाइज बँका आणि कमर्शियल बँका शेतकऱ्याला उभं करतात का? या शेतकऱ्याला लोन देतात का? मला दरवेळेस त्यांच्याशी भांडावं लागतं, त्यांच्यावर FIR करावे लागतात. आज जर माझ्या नागपूर जिल्ह्याची बँक जिवंत असती आणि माझ्यासारखा तुमच्या आशीर्वादाने एखादा मुख्यमंत्री असता, तर आपण पुणे आणि साताराच्या पुढे आपल्या नागपूरची बँक त्या ठिकाणी नेली असती. माझ्या शेतकऱ्याला किंवा शेती उद्योगाला देखील दुसरीकडे कुठे जायची आवश्यकता देखील पडली नसती. आज अवस्था अशी आहे, पुन्हा सत्तेवर आल्यानंतर गेले 2 वर्ष आरबीआयशी मी भांडतोय की आम्ही कधीतरी ही बँक जिवंत करू, लायसन्स आमचा रद्द करू नका. आरबीआय म्हणते इतका घोटाळा आहे, ही बँक कधी जिवंत होऊ शकत नाही, आम्ही लायसन्स रद्द करतो. मागच्या काळात मी 300 कोटी रुपये दिले तरी लायसन्स वाचवता येत नाही. इतका मोठा घोटाळा या ठिकाणी झाला. पण दुर्दैव काय बघा, हा सगळा घोटाळा झाल्यानंतरही आपल्याला रोज आंदोलन करावे लागतात. आणि तेच लोक जणू काही अशा प्रकारे फिरतात की त्यांनी फार मोठी मर्दुमकी त्या ठिकाणी गाजवली आहे आणि फार मोठं युद्ध जिंकलेलं आहे आणि फार मोठं रणांगण जिंकलेलं आहे. ही लढाई आहे, भ्रष्टाचाराच्या विरुद्धची लढाई, ही आपल्याला लढावीच लागेल. आज बघा कशा प्रकारचा नरेटिव्ह तयार करतात. आता अनिल देशमुख ज्यावेळेस गृहमंत्री होते, ते गृहमंत्री असताना त्यांच्या सीपीने, परमबीर सिंगला त्यांनी सीपी बनवलं, मी नाही बनवलं. ते गृहमंत्री असताना त्यांनी सीपी बनवलं. त्यांचा सीपी त्यांच्यावर आरोप करतो 100 कोटीच्या वसुलीचा. आणि त्यानंतर कोणीतरी कोर्टात जातं आणि चीफ जस्टिसचा बेंच म्हणतो की आरोपात तथ्य आहे, याच्यावर FIR दाखल करा. चीफ जस्टिसचा बेंच म्हणतो की FIR दाखल झाल्यानंतर हे गृहमंत्री आहेत, महाराष्ट्राचे पोलीस याची चौकशी करू शकणार नाही, त्यामुळे सीबीआयने याची चौकशी करावी. आणि सीबीआय चौकशी करतं आणि त्याच्यानंतर सातत्याने ते कोर्टात गेलेले आहेत. कोर्टाचा एक एक निर्णय तुम्ही बघा, पाहिजे असेल तर वाचून दाखवतो. त्या प्रत्येक निर्णयामध्ये जे जे काही बाहेर आलेलं आहे ते भयानक आहे, ते अचंबित करणार आहे. आणि ते आज सांगतात देवेंद्र फडणवीसांनी परमबीर सिंगांना सांगितलं माझ्यावर आरोप लावायला. अलीकडच्या काळात मी सगळ्यांचाच लाडका झालो आहे. माझा सवाल एवढाच आहे, एक सीपी आपल्या ज्यांचं राज्य आहे त्या गृहमंत्र्यावर विरोधी पक्ष नेत्याच्या म्हणण्याखातर आरोप लावून आपली स्वतःची नोकरी ही घालवण्याकरता कधीतरी पुढे येईल का? हे लपवतात. यांच्यावरची केस ही भाजपने टाकलेली नाही, ही केंद्र सरकारने टाकलेली नाही. राज्यात तर यांचंच सरकार होतं, यांना जेलमध्ये टाकलं. माननीय चीफ जस्टिसच्या बेंचने
हायकोर्टाने आणि हायकोर्टामुळे हे जेलमध्ये गेले आणि आरोप लावतात भाजपवर, कारण त्यांना सिंपती मिळवायची आहे, त्यांना दाखवायचं बघा माझ्यावर कसा अन्याय झाला, बघा माझ्यावर कसा अन्याय झाला. हे जे लोक आहेत यांना जशास तसं उत्तर हे आपण दिलं पाहिजे. त्याची जी माहिती तुम्हाला पाहिजे ती सगळी माहिती मी उपलब्ध करून देतो, काळजी करू नका. बावनकुळे साहेबांनी फार चांगलं उत्तर आज दिलंय. खरं म्हणजे यांच्या या आरोपांवर बोलणं हा देखील मी माझ्याकरता कमीपणा समजतो, पण कधीतरी नागपूर जिल्ह्यातल्या लोकांना हे माहिती पाहिजे की आज जे साळसूत बनून साव बनून फिरून राहिले यांचा खरा चेहरा काय आहे हा आपल्या सगळ्यांच्या लक्षात आला पाहिजे. बंधू भगिनींनो, एक गोष्ट निश्चित आहे, मी जसं म्हणालो अलीकडच्या काळामध्ये माझ्यावर अनेकांचं प्रेम वाढलेलं आहे. आता त्या लोकांना हे लक्षात येत आहे, महाविकास आघाडीच्या लोकांना लक्षात येत आहे की महायुतीला खिळखिळ करायचं असेल तर एकाच व्यक्तीवर अटॅक केला तर आपण महायुतीला खिळखिळ करू शकतो. आणि म्हणून तुम्ही बघा, सकाळचा भोंगा चालू झाला की माझ्यावर होतो 9 वाजताचा. त्यांच्या पक्षाचे 3 लोक दिवसभरात बोलतात, त्या ताई बोलतात, राष्ट्रवादीचे 3 बोलतात, मग काँग्रेसचे 3 बोलतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत 9-10 लोक फक्त माझ्यावर बोलतात. मला एवढा आनंद होतो. हे एवढे सगळे लोक मिळून यांना एक गोष्ट माहिती आहे की देवेंद्र फडणवीसला आपण त्या ठिकाणी जोपर्यंत घेरत नाही तोपर्यंत आपल्याला निवडून येता येणार नाही. म्हणजे एक प्रकारे माझी शक्ती काय आहे ही शक्ती अधोरेखित करण्याचं काम ते करतात. पण त्यांना हे माहितीच नाही, देवेंद्र फडणवीस जो काहीच शक्ती नाही, तो शक्ती शून्य आहे. देवेंद्र फडणवीसची ताकद हे समोर बसलेले भाजपचे हजारो कार्यकर्ते आहेत. आणि देवेंद्र फडणवीसची कवच कुंडल देखील हे समोर बसलेले कार्यकर्ते आणि या महाराष्ट्रातले हजारो लाखो कार्यकर्ते आहेत. ते जोपर्यंत माझ्या पाठीशी आहेत. अभिमन्यूला चक्रव्यूहमध्ये फसवलं होतं, पण अभिमन्यूला चक्रव्यूह तोडणं माहिती नव्हतं. पण तुमच्या आशीर्वादानं कितीही चक्रव्यूह मांडले तरी ते कसे भेदायचे हे मला निश्चितपणे माहिती आहे आणि ते आपण भेदून दाखवणार आहोत. आज आपण पाहू शकतो सगळ्या समाजाकरता आपण जे काम केलंय, मला या गोष्टीचा आनंद आहे. या महाराष्ट्रामध्ये मी मुख्यमंत्री असताना ओबीसीचं वेगळं मंत्रालय बनवलं. आज ओबीसी मंत्रालयाला 7,000 कोटी रुपयाचं बजेट आपण त्या ठिकाणी दिलंय. आपण त्या ठिकाणी महाज्योती सारखी संस्था तयार केली. या संस्थेच्या माध्यमातून IAS अधिकारी होत आहेत, IPS अधिकारी होत आहेत. या संस्थेच्या माध्यमातून फेलोशिप मिळते आहे. या संस्थेच्या माध्यमातून आमचे ओबीसी बांधव हे त्या ठिकाणी परदेशी शिष्यवृत्ती घेऊन शिकायला चाललेले आहेत. आज आपण घोषित केलं होतं 36 हॉस्टेल आम्ही तयार करू. मध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं, म्हणाले आम्ही 72 हॉस्टेल तयार करू. लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही, एकही हॉस्टेल तयार केलं नाही. मला आनंद वाटतो आता आपण 52 हॉस्टेल तयार केले आहेत. नागपूर जिल्ह्याच्या हॉस्टेलचं पुढच्या 15 दिवसामध्ये आपण उद्घाटन करतोय. आणि ज्या ओबीसीच्या मुलांना हॉस्टेलमध्ये जागा मिळणार नाही त्यांना निर्वाह भत्ता स्वयंसारख्या योजनेच्या माध्यमातून देण्याचा निर्णय आज आपण या ठिकाणी केलेला आहे. आज आमचा SC समाज असो, ST समाज असो, सगळ्या समाजाकरता आमच्या आदिवासीच्या मुलांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश देण्याची योजना मी आणली. ज्या शाळेची फी 1 लाख रुपये 1.5 लाख रुपये आहे त्या शाळेमध्ये आदिवासी मुलगा आज मोफत शिक्षण घेतोय. कारण मी सांगितलं आश्रम शाळा तर महत्वाच्या आहेतच, पण आमच्या आदिवासींच्या मुलांनी केवळ आश्रम शाळेत का शिकावं. शहरातल्या चांगल्या शाळेमध्ये 1 लाख 1.5 लाखाची फी तो जर भरू शकत नसेल तर आमचं सरकार ती फी भरेल आणि त्याला शिकवेल. आज शेकडो पोरं, हजारो पोरं त्या ठिकाणी शिकतायत आणि त्यांच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन आपण घडवतोय. बंधू भगिनींनो, सर्व प्रकारच्या समाजाला सोबत घेऊन आपण चाललो. आणि आपण बघितलं असेल ज्या प्रकारे आपले नेते माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये
या महाराष्ट्रामध्ये, या विदर्भामध्ये, या नागपूर जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा आपण आणली. आणि मला आता सांगताना आनंद वाटतो, मी ज्यावेळेस समृद्धी महामार्ग घोषित केला होता लोक वेड्यात काढायचे. आज समृद्धी महामार्ग तयार झाला, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री यायला लागली. आज लोकांच्या हाताला रोजगार मिळायला लागला. मी दुसरं स्वप्न पाहिलं होतं, ते स्वप्न होतं वैनगंगा नळगंगा नदी जोड योजनेचं. या नागपूर जिल्ह्यासहित विदर्भाचं चित्र बदलण्याची क्षमता असलेला वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्प 550 किलोमीटरची नदी ही अख्ख्या विदर्भातनं आम्ही त्या ठिकाणी नेणार आहोत. नागपूर जिल्हा असेल, वर्धा जिल्हा असेल, अमरावती असेल, यवतमाळ असेल, अकोला असेल, वाशिम असेल, बुलढाणा असेल, या जिल्ह्यातल्या 5.25 लाख हेक्टर जमिनीला ओलिताखाली आणून अख्ख्या विदर्भाचा दुष्काळ आम्ही दूर करतो. आणि पुढच्या कॅबिनेटमध्ये याला मान्यता देऊन त्याचं टेंडर आम्ही काढणार आहोत. 80,000 कोटी रुपयाची ही योजना. शेवटी विदर्भाचा सुपुत्र म्हणून या विदर्भाकरता काही ना काही मी देणं लागतो. तेच काम सातत्याने मी करतोय. पण माझा सवाल आहे, इतके वर्ष या विदर्भाने अनेक नेत्यांना निवडून दिलं, काँग्रेसच्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या, पण ते एक देखील या विदर्भाकरता काय केलं आहे हे या ठिकाणी सांगू शकणार नाही. आणि म्हणून खरं तर मला या ठिकाणी आठवण करून दिली आशिष भाऊंनी की नुकतंच आपण विदर्भामध्ये 3 मोठ्या इंडस्ट्रीज आणण्याचा निर्णय घेतला. आणि जवळपास ज्या काही आता आपण इन्व्हेस्टमेंट आणलेला आहे, या सगळ्या इन्व्हेस्टमेंटचा विचार केला तर 50,000 कोटी रुपयापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट आणि जवळपास 30 ते 40,000 लोकांना त्यांच्या हाताला काम मिळेल अशा प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटची सुरुवात या विदर्भामध्ये आपण केली. आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे, जरा आत्मविश्वासाने मैदानात उतरा. आपला प्रॉब्लेम काय झाला माहितीये, 2014 नंतर आपल्याला फक्त जिंकायची सवय लागली. त्यामुळे एखाद्या निवडणुकीत हारल्यानंतर आपले लोक निराश होऊन जातात. आणि मी काल बावनकुळे साहेब नागपूरच्याही बैठकीमध्ये बोललो, आपल्याकडे काय काही लोकांची गाडी स्पीडनी जायला तयारीत असते आणि काही लोक अशी आहेत, काही कार्यकर्ते असे आहेत आपल्या नागपूरच्या भाषेत, ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत बोहारी फैलवतात. सकाळी उठलं, अबे तू कायले करते, तुले काय भेटन, ते बावनकुळे फडणवीसलेच तर मंत्रीपद भेटते, तू कायले एवढी मरमर करते. जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत बोहारी फैलवते, म्हणजे ज्याची गाडी स्पीडनं चालली आहे त्याच्या गाडीत एक स्पोक टाकून देते आणि त्याच्या पेट्रोलमध्ये थोडे साला शक्कर टाकूनच देते. त्या बोहारी फैलवणाऱ्या सन्मान्य कार्यकर्त्यांना विनंती आहे, 3 महिने तुम्ही घरी बसा. 3 महिन्यात पुन्हा एकदा सरकार निवडून आणतो आणि मग तुमची बोहारी पण दूर करून देतो. पण किमान जे कार्यकर्ते ताकदीनं मैदानात उतरून काम करतायत त्यांच्यामध्ये निराशा पसरवू नका. बघा, आपण छत्रपती शिवरायांचं नाव सांगतो. छत्रपती शिवरायांचे मावळे 5,000 असायचे, समोर खानाच्या फौजा या लाखाच्या असायच्या. पण छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांना माहिती होतं, आपण केवळ राजाकरता लढत नाही आहे, आपण देव, देश आणि धर्माकरता लढतोय. आणि म्हणून देव, देश आणि धर्माकरता लढत असताना अशा प्रकारे 5,000 मावळे तुडून पडायचे की लाखाच्या फौजा त्या ठिकाणी जमीनदोस्त व्हायच्या आणि छत्रपती शिवरायांचं स्वराज्य त्या ठिकाणी तयार व्हायचं. आपली लढाई ही कोणाला मुख्यमंत्री मंत्री करण्याकरता नाहीये, आपली लढाई रयतेचं राज्य आणण्याकरता आहे, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन करण्याकरता आहे, प्रत्येकाचं जीवन बदलण्याकरता ही लढाई आपण या ठिकाणी लढतो आहे. आणि आपल्यावर ही जबाबदारी आहे बंधू भगिनींनो, आपल्याला मैदानात उतरावंच लागेल. आणि मी तुम्हाला विश्वास देतो, तुम्ही ताकदीनं जर मैदानात उतरलात, या नागपूर जिल्ह्याच्या 6 जागा महायुतीच्याच निवडून येतील हा विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद,
जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.